नमस्कार. आज आपण लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बद्दल बोलणार आहोत. ही प्रक्रिया नक्की काय आहे आणि ती कशी करायची हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, या योजनेतून दर महिन्याला जे 1500 रुपये मिळतात ते कितीतरी कुटुंबांसाठी एक मोठा आधार आहेत, नाही का? पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा महत्वाचा लाभ अचानक थांबला तर? आणि खरं सांगायचं तर असं होऊ शकतं. जर एक छोटीशी पण अत्यंत महत्वाची गोष्ट केली नाही तर. तर मग नक्की काय झालंय? झालं असंय की सरकारने एक नवीन अट घातलीय, जी प्रत्येकाला पूर्ण करावीच लागेल, नाहीतर थेट मिळणाऱ्या पैशांवर परिणाम होऊ शकतो. आणि ती अट आहे ई-केवायसी. हो, जर ई-केवायसी केलं नाही तर हे पैसे थांबवले जाऊ शकतात. ऐकायला खूप छोटी गोष्ट वाटते, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. पण थांबा, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये, कारण यावर उपाय अगदी सोपा आहे, तो म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणं. आता अनेकांना प्रश्न पडेल की हे ई-केवायसी म्हणजे काय भानगड आहे? तर हे म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर. सोप्या भाषेत ही तुमच्या आधार कार्डवर आधारित एक ऑनलाईन ओळख पडताळणी आहे. सरकार हे का करतंय? कारण त्यांना खात्री करायची आहे की योजनेचे पैसे योग्य व्यक्तीपर्यंतच पोचत आहेत आणि त्यात कोणताही गैरप्रकार होत नाहीये. चला तर मग, आता बघूया की ही प्रक्रिया नक्की कशी करायची. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. खूप सोपं आहे. अगदी 5च सोप्या पायऱ्या आहेत. वेबसाईट उघडायची, आधार नंबर टाकायचा, मोबाईलवर आलेला OTP टाकायचा, आपली माहिती तपासायची आणि सबमिट करायचं. झालं. चला, एक एक करून बघूया. पहिली पायरी, आपल्याला अधिकृत सरकारी वेबसाईटवर जायचं आहे, जी आहे लाडकी बहीण पोर्टल. लक्षात ठेवा, फक्त सरकारी साईटच वापरायची आहे, दुसरी कोणतीही नाही. वेबसाईट उघडल्यावर तिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायला जागा दिसेल. तिथे तो नंबर अगदी बरोबर, काळजीपूर्वक टाका. जसा तुम्ही आधार नंबर टाकाल, तसा तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तिथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे. एकदा OTP व्हेरीफाय झाला की स्क्रीनवर तुमची सगळी माहिती दिसेल, म्हणजे नाव, पत्ता, जन्मतारीख वगैरे. हे सगळं शांतपणे तपासून घ्या. काही चूक वाटली तर ती दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे. आणि शेवटची पायरी, सगळी माहिती बरोबर आहे ह्याची खात्री झाली की फक्त सबमिट किंवा कन्फर्म या बटणावर क्लिक करा. बस, तुमचं ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालं. बरं, ही प्रक्रिया सुरू करण्याआधी आपल्याकडे काय काय तयार हवं तेही बघून घेऊया, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. बघा, फक्त 4 गोष्टी लागतील. एक म्हणजे आपला आधार कार्ड, दुसरं म्हणजे आधारशी लिंक केलेला मोबाईल फोन, तिसरं आपल्या बँक खात्याची माहिती आणि चौथा म्हणजे तुमचा अर्ज क्रमांक. या सगळ्या गोष्टी जवळ ठेवल्या की कामं अगदी पटापट होतं. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या कामासाठी एक शेवटची तारीख आहे आणि ती पाळणं खूप खूप गरजेचं आहे. हे परत एकदा लक्षात घ्या की ई-केवायसी करणं हे ऑप्शनल नाहीये, ते बंधनकारक आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. हे नाही केलं तर योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि ती अंतिम तारीख आहे 30 एप्रिल. ही तारीख डोक्यात पक्की ठेवा, अजिबात विसरू नका. वेळेच्या आत हे काम करून घ्या. तर मग आता सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न विचारायचा आहे, आपलं ई-केवायसी झालंय का? जर उत्तर नाही असेल तर अजिबात वेळ घालवू नका. आजच हे काम पूर्ण करा आणि योजनेचा लाभ न थांबता सुरू ठेवा.